महाराष्ट्राचं राजकारण सध्या निवडणुकींच्या सत्ताकारणाभोवती फिरताना दिसतं. कोण किती जागा जिंकून आणू शकतो यावरच त्या नेत्याची किंमत ठरताना दिसते. जिसकी लाठी उसकी भैंस म्हणतात ना, तसंच काहीसं झालं. महाराष्ट्रच काय तर केंद्रातही नाही म्हणायला असंच वातावरण आहे. कुठल्याशा सर्वेंनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवलेली आहे एवढं तर निश्चित आहे. सगळीकडून सेफ पॅसेज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अशात होतं काय तर छोट्या छोट्या पॉकेट्समधले दादा, भाई आणि भैयासुद्धा राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याच्या आविर्भावात वावरायला लागतात. महाराष्ट्रातल्या कोकणातही असंच काहीसं वातावरण निर्माण झालेलं आहे. चला, जास्त कोड्यात बोलत नाही, थेट मुद्द्यावरच येतो. काल महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला त्या आपल्या उठाबशी गटाची मशाल ठेवली, मशालीचं चित्र, आणि खाली लिहिलं होतं की जो होगा सो देखा जाएगा. वरवर शांत शांत वाटणारं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. त्यामुळे या स्टेटसबद्दल मग किरण सामंत यांनी खुलासाही केला आहे, पण त्यात ते मोघमपणे एका नेत्याबद्दल बोललेत. खरा रोष हा त्या तथाकथित स्पष्ट वक्त्या नेत्यावरच होता, जो आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं बघतो वाकून, असं सामंत सतत बोलत होते. तर हा जो काही सो कॉल्ड नेता जो आहे तो कोण? किरण सामंतांच्या नाराजीच्या आगीला मशालच का? आणि त्याही आधी उदय सामंतांचे बंधू वगैरे ठीक आहे, पण सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी या किरण सामंतांचं नाव घेतलं जात आहे. ते किरण सामंत नेमके आहेत तरी कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात देणार आहे. मित्रो, नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार DG9. सगळ्यात आधी किरण सामंतांची ओळख आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना करून देतो. कोकणात त्यांना सगळेच ओळखतात, कारण हे मूळचे वेंगुर्ल्याचे. कोकणात ज्यांना शेठ असं संबोधलं जातं त्या कॅटेगरीतले सामंत कुटुंबीय. रवींद्र सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग पट्ट्यातले धनाढ्य व्यावसायिक आणि काँग्रेसी विचारांचे पाईक. यांच्यावर शरद पवारांचा मोठा प्रभाव आहे. हाच प्रभाव पुढे रवींद्र सामंतांच्या मुलांवर म्हणजे किरण आणि उदय यांच्यावर देखील पडला. उदय सामंत एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक विंगचे म्हणजे युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष देखील होते. किरण सामंत हे नेहमी आपल्या छोट्या भावाच्या राजकीय कारकिर्दीचं पडद्यामागचं व्यवस्थापन सांभाळत आले. ते कधी निवडणुकांच्या राजकारणात उतरले नाही. उदय सामंतांच्या निवडणुकांमधलं फ्लोअर मॅनेजमेंट असो, अर्थकारण असो, आणि सामंतांचा घरगुती व्यवसाय जो पिढीजात व्यवसाय, या गोष्टी किरण भैयांची जबाबदारी ठरली. त्यांना भैया म्हणतात. तर एक सुशिक्षित पांढरपेशा चेहरा असलेले उदय सामंत हे पुढे राष्ट्रवादीचे आमदार झाले. 2 भावांपैकी मंत्री बनले. अगदी शिंदेंच्या सत्तांतरात सहभागी व्हायला गुवाहाटीला जाणारे ते शेवटचे मंत्री होते. त्याआधी उदय सामंतांनी राष्ट्रवादी का सोडली हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याआधी राष्ट्रवादीत होते, त्यानंतर शिवसेनेत आले. याच घटनेत कालच्या मशालीनं लावलेल्या आगीचं मूळ कारण दडलेलं आहे. 2014च्या निवडणुकांआधी अजितदादांच्या मुंबईच्या घरी किरण सामंत यांना दादांनी बोलावून घेतलं होतं, कारण तेच कोकणातल्या राष्ट्रवादीचं पडद्यामागचं काम सांभाळत होतं. आता हे सगळं कोणी निस्वार्थ भावनेनं तर करणार नाही. सामंतांच्या व्यवसायाला या राजकारणाचा फायदा होतच असायचा. सरकारी कंत्राटं मिळायची, आजही मिळतात. सत्तेतून पैसा आणि मग त्याच पैशातून सत्ता, हे सामंतांचं धोरण आहे. त्यात ते कुडाळ देशकर आहेत. कुडाळ देशकर म्हणजे अत्यंत सुस्वभावी, मृदू, वेल मॅनर्ड, कल्चर्ड असं म्हणतो ना आपण. त्यात त्यांचा त्या सगळ्या गोष्टींचा पक्षालाही फायदा होतोच की. आधी राष्ट्रवादीला झाला, मग शिवसेनेला झाला, अखंड शिवसेनेला. शिंदेसाहेबांचं बंड झालं तेव्हा उदय सामंत कुंपणावरच होते. त्यांना जेव्हा नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारबद्दल खात्री पडली आणि देवेंद्र फडणवीसांनी फोन करून तुला उद्योगमंत्री करतो असं आश्वासन दिल्यानंतरच ते उद्धवजींना टाटा बाय बाय करून गुवाहाटीला गेले. आता खरं तर उदय सामंतांपेक्षा किरण सामंत यांची चर्चा जास्त होते. आताही आहे. कालचं प्रकरण काय ते समजून घेताना हाही विचार करायला हवा. 2014ला अजितदादांनी किरण सामंतना आपल्या घरी बोलवलं होतं. स्थानिक पातळीवर कोणीतरी तक्रार केली होती आणि NCPच्या राज्यात सामंत खोऱ्यानं पैसा कमवत आहेत हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही रुचलं नव्हतं. सगळ्या गोष्टी एकाच वेळी जमा करून दादांनी किरण सामंतांचा अतिशय शेलक्या भाषेत समाचार घेतला होता असं सांगतात. मी तिथे तर नव्हतो. अजितदादा हे हलक्या कानाचे आहेत हे तर सगळा महाराष्ट्र जाणून आहे. कुठल्याही कार्यकर्त्यांनी जरा मीठ मसाला लावून काही सांगितलं की ते अस्वस्थ होतं. त्यातूनच त्यांनी किरण सामंतांचा अपमान केला होता. हा अपमान भैया सामंतांच्या जिवारी लागला.
किरण सामंतांचा अपमान म्हणजे उदय सामंतांचा अपमान, हे त्यांनी आपल्या लहान भावाला पटवून दिलं आणि लागलीच उदय सामंतांनी राष्ट्रवादीला रामराम केला. खूप मनधरणी केली अजितदादांनी वगैरे, पण उदय सामंत थांबले नाहीत, ते शिवसेनेत आले. किरण आणि उदय हे दोन सामंत गेले तर काय फरक पडतो किंवा या दोन माणसांची ताकद काय, हे कुणीतरी राणे साहेबांना विचारावं, नारायण राणे. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये सामंतांना मांडणाऱ्या लाखभर मुस्लिम मतदारांनी कोकणच्या त्या किनारपट्टी, रत्नागिरीच्या किनारपट्टीत जे मुस्लिम मतदार आहेत त्या सगळ्या मुस्लिम मतदारांचे आर्थिक संबंध या सामंत कुटुंबियांशी आहेत. त्यामुळे यांचे सामंतांशी संबंध असे आहेत की विचारता सोय नाही. मग या मुस्लिम मतदारांची साथ विनायक राऊतांना लाभत आली आणि ते सलग 2 वेळा निलेश राणेंना हरवू शकले. विनायक राऊत निलेश राणेंना कधी हरवू शकले असते का बाप जन्म? सामंतांचा होल्ड आहे या परिसरावर, हे कोणी नाकारू शकत नाही. अशा सामंत बंधूंपैकी किरण सामंतांचा एकदा अपमान करून दादा गप्प बसले असते तर ठीक, पण त्यांच्या मनात किरण सामंत हा माणूस काट्यासारखा रुतून बसलाय. कारण उदय सामंत हा एक प्रॉमिसिंग चेहरा, राष्ट्रवादीचा प्रॉमिसिंग चेहरा किरण सामंतांनी आपल्या हट्टानं राष्ट्रवादी बाहेर खेचून नेला. तिथली एक सीट कमी झाली, आर्थिक रसद बंद झाली, त्रास तर होणारच ना दादांना. त्यात किरण सामंत हे स्वयंभू व्यक्तिमत्व आहे, पिढीजात व्यवसाय असल्यानं ते गर्भश्रीमंत आहेत. अशा लोकांशी दादांचं जमतच नाही कधी. त्यांना आपल्या पुढे चिल्लर मागण्यासाठी हात पसरलेले लोक आवडतात, जे ताटमानेनं पक्षात कधी वावरू शकत नाही. जे ताटमानेनं वावरतात त्यांच्याशी दादांचं पटतच नाही. साधं उदाहरण जयंत पाटलांचं आहे. तेही घरंदाज श्रीमंत आहेत, दादांपुढे कधीच झुकले नाहीत, आजवर झुकत नाहीत, त्यामुळे दादांशी त्यांचं कधीच पटत नाही. तसंच किरण सामंतांचं आहे. तर ही झाली पार्श्वभूमी. आता कालचा हा वाद कसा उद्भवला हे तुम्हाला मी समजावून सांगतो. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरेंना प्रशासनाचा अनुभव नसल्यानं ते फारसं कामकाजात लक्ष घालत नव्हते. त्यांना ठरलेला आकडा मिळाला आणि मुख्यमंत्री म्हणून मिरवायला मिळालं की बस झालं. मग सरकारचं नेतृत्व कोण करत होतं तर अजितदादा. आज नाही म्हटलं तरी देवेंद्रजी सोडले तर प्रशासनावर मांड असलेला दुसरा महाराष्ट्रातला एकमेव नेता हा अजित अनंत पवारच आहे. त्यात ते मावा आघाडीतही उपमुख्यमंत्री होते, वित्तमंत्री होते, म्हणूनच बाकीच्या मंत्रालयांच्या फायली देखील आर्थिक मंजुरीसाठी यांच्याचकडे यायच्या. त्यामुळे संपूर्ण नियंत्रण, फुल कंट्रोल आता दादांकडे होता. ते शॅडो CM किंवा सुपर CMच होते एक प्रकारे महाविकास आघाडीचं. सकाळी 8लाच मंत्रालयात जाऊन बसायचे, कामाला 9ला डॉट सुरुवात, आणि नंबर 1 CM मातोश्रीवर गोधडीत असायचे त्यावेळेला. दादांना ही सवय लागून गेली होती, सगळं काय आपणच करायचं. आताही जेव्हा ते उपमुख्यमंत्री आहेत, ज्या पदाला खरं तर कुठलाच वैधानिक अधिकार नाही आहे, पण ती राजकीय सोय म्हणून खपवून घेतली जाते, हे दादा विसरून जातात. ते आल्यापासूनच सरकारवर कब्जा करायला बघू लागले. त्यांना वाटलं की म्हणजे भाजपानं आपल्याला सोबत घेतलं आहे कारण ते अडचणीत आहे, तर चला त्यांच्या अडचणीचा फायदा उचलूया. आणि ते लागले तसे वागायला देखील. आजकाल सगळ्याच मंत्र्यांच्या फायली त्यांच्याकडे मंजुरीला गेल्या की ते अडकवून ठेवतात. दादा सगळंच मंत्रिमंडळ हायजॅक करू पाहत आहेत, पण त्यांच्यासमोर 2 अत्यंत संयमी राजकारणी उभे आहेत. एकतर 105 आमदारांना थोपवणारा, अतिशय थंड डोक्यानं काम करणारा असा एक माणूस, दुसरा वरवर शांत पण आत प्रचंड क्रूरतेने काटा काढू शकणारा असा शातीर दिमाग खिलाडी ठाण्याचा. दोघेही प्रचंड बलशाली, पण त्यांच्यावर शेंगांची टरफलं फेकून मारणाऱ्या चिल्ल्या पिल्ल्यांना ते सहन करतात. अगदी अजिबात विचलित न होता सहन करतात. हे दोघे अजितदादांच्या रासलीलांनी व्यथित आहेतच, पण वरवर दाखवत नाही आहेत. एका सिंहासारखे पहुडलेले आहेत ते. मग यांनी आपले दूत अजित पवारांवर सोडले. फडणवीसांनी मागे मोहित कंबोजला इशारा केला होता आणि मग मोहित कंबोजने दादांवर अत्यंत बोचरी टीका केली होती. त्यामुळे दादांचा गट अस्वस्थ झाला होता. गोपीचंद पडळकर तर हातात सोटा घेऊनच उभे असतात. ते चान्स मिळाला की तो सोटा हाणून मोकळे होतात. आता किरण सामंतांच्या फाटक्यात पाय घालायला दादा पुन्हा सरसावल्यानं किरण सामंत अस्वस्थ झालेले होतेच. त्यांची रत्नागिरीतली अनेक कामं दादांनी अडकवून ठेवली होती. दादांकडे फाईल घेऊन सामंतांचा माणूस गेला की त्यालाही अर्वाच्य भाषेत अपमानित करायचं हा नित्यक्रम बनला होता. एकंदरच निव्वळ सामंत ब्रदर्सच नाही तर अख्खं मंत्रिमंडळ दादांच्या हेकेखोरपणानं त्रस्त झाले. हा ट्रिगर पॉईंट ठरू शकतो या युतीतला. भाजपा सेना युतीचे सरकार चांगलं चाललेलं असताना त्यात मिठाचा खडा टाकावा असा निर्णय या भाजपा पक्षश्रेष्ठीने घेतला आहे. त्याचा फटका निवडणुकांमध्ये बसणार आहेच,
पण आता त्या निर्णयाचा महाराष्ट्राच्या विकासालाही फटका बसतोय. त्याचं काय करायचं? काकाच्या नाकाखालून पुतण्या पळवला खरा, पण त्याला आणून आपल्याच डोक्यावर बसवला आहे आणि तो आता डोक्यावर बसून आपल्या कानातली धरणं भरायला लागलाय. त्याचं काय? त्याला सवय धरणात मुतायची. अजितदादा सरकारमध्ये अनरेस्ट पसरवत आहेत, असंतोष पसरवत आहेत. त्यामुळे कोणीतरी दादांच्या या अतरंगी उद्योगांविषयी आवाज उठवणं भागच होतं. आज ना उद्या ते होणारच होतं. खुद्द फडणवीस किंवा एकनाथ शिंदे असं करू शकत नाहीत. मग मोहित कंबोज, पडळकर ते बोलले. पण कोकणात आपल्या अस्तित्वाला शह द्यायला निघालेल्या दादांच्या कारनाम्यांविरोधात आवाज उठवण्याची किरण सामंतांनी भयानक शक्कल लढवली आणि प्रचंड खळबळ वाजली. तर उठाबशी गटाचं चिन्ह मशाल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप DPवर ठेवले आणि जो होगा देखा जाएगा असं स्टेटस ठेवून आपण अस्वस्थ आहोत हे त्यांनी दाखवून दिलं. खरं तर किरण सामंतांना कोकणाबाहेरचा महाराष्ट्र फारसा ओळखत नव्हता. आता कालच्या प्रकरणानंतर फरक पडलेला आहे. किरण सामंत कोण अशा चर्चा होत आहेत. तर या अशा सामंतांनी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन दादांच्या कारभारावर टीका केली असली तरी त्यांना कोणी गांभीर्यानं घेतलं नसतं, कारण त्यांना तेवढं मीडिया अटेन्शन मिळणार नव्हतं. पण उद्धव सेनेची मशाल DPवर ठेवताच आतले आणि बाहेरचे सगळेच खडबडून जागे झाले. तर कधी काळी आईस्क्रीमच्या कोनसारखं दिसतंय असं म्हणत हेटाळणी केल्या गेलेलं सोशल मीडियावर यथेच हेटाळणी केली गेली. त्या मशालीनं काल आग लावली हे मात्र नाकारता येत नाही. अर्थात त्यांनी पुरती आग लागल्याचं पाहून नंतर तो DP काढूनही टाकला. पण पत्रकारांनी जेव्हा त्यांना छेडलं तेव्हा त्यांनी ते नाकारलंही नाही. होय, मी मशाल ठेवली होती DPला असं छातीटोकपणे ते सगळ्यांना सांगत होते. सुरुवातीला सगळ्यांना हेच वाटत होतं की रत्नागिरी लोकसभा किंवा राजापूर विधानसभा या 2 मतदारसंघापैकी एका ठिकाणी वर्णी लागावी यासाठी किरण सामंत प्रयत्न करत आहेत. पण त्यांना या दोन्ही ठिकाणी विरोध कोणीच करत नाही. अगदी राणेंचा लोकसभेसाठी क्लेम असला तरी ते किरण सामंतांना पाठिंबा द्यायला तयार आहे. तर उभाटा सेनेच्या राजन साळवींना बसवून मशाल चिन्हावर जर ते उभाटा गटात गेले तर तेही किरण सामंतांना राजापूर द्यायला तयार. कारण एकच, किरण सामंत हा माणूस स्वयंभू आहे, समर्थ आहे. पक्ष कुठलाही असो, पैसा आणि जनसंपर्क त्यातून केलेली कामं याच्या जोरावर हे दोघे बंधू किरण आणि उदय रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या कुठल्याही मतदारसंघातून निवडून येतील, अगदी लोकसभा असो की विधानसभा. किरण सामंत लोकसभेसाठी फारसे उत्सुक नाही आहेत, पण त्यांच्या नावे लोकसभेचं बिल फाडलं जात आहे. उत्सुक नाही ते का म्हणतोय? कारण त्यांना भाजपाच्या एका धडपड्या कार्यकर्त्याला खासदार झालेलं पाहायचंय. तो त्यांचा मित्र आहे. तो कार्यकर्ता कोण? ज्याचा वर्षानुवर्षाचा या जागेवरचा क्लेम डावलला गेलाय असा तो कार्यकर्ता आहे, प्रमोद जठार नावाच्या कार्यकर्त्याला किरण सामंतांना खासदार बनवायचे. एकंदर काय तर कोकणात उभाटाच्या मशालीचा वापर करून किरण सामंतांनी सेना, भाजपा आणि राष्ट्रवादी युतीतल्या असंतोषाला चूड लावली. आता ह्या किती फोफावते आणि त्यात ताऊन सुलाखून कोण बाहेर पडतं हे पाहण्यासारखं. कोकणातलं राजकारण हे उर्वरित महाराष्ट्रातल्या राजकीय पॅटर्नपेक्षा वेगळं आहे. ते समजून घेणं आवश्यक आहे. यापुढेही आपलं कोकणावर लक्ष असणारच आहे. झालंय काय की अजितदादा हे ज्या पद्धतीनं पटकन फ्रस्ट्रेट होतात, अस्वस्थ होतात, आपण पाहिलंय. जसं मागे ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झाले होते, मग त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला. त्यांच्यावर जेव्हा ते जलसिंचन विभागातल्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि मग त्यांनी राजीनामा दिला. त्यांना वाटलं होतं की शरद पवार किंवा तत्कालीन मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण त्यांची मनधरणी करतील. कोणी डुंकूनही बघितलं नाही. मग जवळपास 70-80 दिवसानंतर बिना खात्याचा मंत्री किंवा कुठलंही मंत्रीपद नसलेला अजितदादा नाक मुठीत धरून पुन्हा शरण गेला आणि मग त्यांनी मंत्रिपदाची पुन्हा शपथ घेतली. हे असं परत नाक मुठीत धरून जाण्याची जी सवय लागली अजितदादांना, ती वेळ मला वाटतं पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात आलेली बघता येईल किंवा पाहावी लागेल. सध्या अजितदादा त्याच वाटेने चाललेत, प्रचंड अस्वस्थ आणि फ्रस्ट्रेटेड दिसत आहेत. आणि त्यांना फ्रस्ट्रेटेड करतंय कोण? तर हे 2 अत्यंत शांत आणि संयमी बसलेले शातीर दिमाग खिलाडी राजकारणी फडणवीस आणि एकनाथ शिंदे. त्यांना कळून चुकलंय, आपल्याकडून चूक झाली आहे, पण ती जगजाहीर न करता या तिसऱ्या डोक्यावर बसू पाहणाऱ्या राष्ट्रवादी नेत्याला आता त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आणि ती जागा दाखवण्यासाठी हे वेगवेगळे फंडे लढवले जात आहेत, या शक्कल लढवल्या जातात.
आणि त्यातून अस्वस्थ होणाऱ्या अजितदादांकडे पुन्हा नाक मुठीत धरून नाक घासत काकांकडे परत जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. बघूया पुढे काय होतंय. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.